अहिल्यानगरच्या कोपरगाव शहरामध्ये नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत असून मतदान सुरू असतानाच डॉक्टर CM मेहता कन्या विद्या मंदिर इथं बूथवर EVM मशीन अचानक बंद झालं। त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता। मात्र काही वेळात मशीन सुरू झाल्याने आता मतदान प्रक्रिया सुरू झाली। या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला। नेमकं काय झालं होतं आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्याला सांगतील। प्रशांत, पालिकेची निवडणूक ही जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाची निवडणूक समजली जाते, कारण की या ठिकाणी महायुतीतले तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत। दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत। त्यामुळे कोपरगावच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि त्यात आज सकाळी ज्यावेळेस मतदान सुरू झालं त्यानंतर CD मेहता जे विद्यालय आहे तेथील एका बूथवरील EVM मशीन आहे जे बंद पडलं, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला। मात्र नंतर बॅटरी डाऊन झाल्याचं कारण पुढे आलं आहे। त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला। काय झालं आहे असा प्रश्न विचारला गेला। मात्र निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पाहणी करून ते मशीन सुरू केल्यानंतर आता पुन्हा मतदान जे आहे ते सुरू झालेलं आहे। बरं, धन्यवाद प्रशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।